रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। भांड्यांचा पसारा न करता झटपट तयार होणारी टिफिनसाठी आज आपण चमचमीत रस्सेदार अशी दुधी भोपळ्याची भाजी बनवणार आहोत। तुम्ही दुधी भोपळ्याची भाजी याआधीसुद्धा खूप वेळा केली असेल, पण माझ्या पद्धतीने तुम्ही ही दुधी भोपळ्याची भाजी एकदा नक्कीच ट्राय करून बघा। खाल्ल्यानंतर तुम्ही आधीच्या सगळ्या पद्धती विसरून जाल, इतकी ही चविष्ट तयार होते। चला मग वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। दुधी भोपळ्याची भाजी करताना दुधी भोपळा आपल्याला कोवळा घ्यायचा आहे। थोडीशी मीडियम साईज असणारा दुधी आपल्याला इथे घ्यायचं आहे। दुधी जर कोवळा असेल ना तर त्याची भाजी पण चवीला खूप छान लागते। दुधी आपल्याला सोलून घ्यायचा आहे। दोन्ही साईडची टोकं काढून आपल्याला हा दुधी सोलून घ्यायचा आहे। याच्या बारीक बारीक अशा फोडी करून घ्यायच्या आहेत। ही भाजी झटपट तयार व्हावी यासाठी कुकरमध्येच मी ह्या भाजीला तयार करणार आहे। तर अशा पद्धतीने इथे मी बारीक बारीक फोडी करून घेणार आहे। बारीक फोडी केल्यात ना तर पटकन त्या शिजल्याही जातात आणि आतमध्ये जर बी असेल तर याच्यामधलं काढून घ्यायचे आहेत आणि जर कोवळा असेल तर आपल्याला काढून घ्यायची गरज नाही। तर अशा पद्धतीने इथे मी बारीक बारीक फोडी करून घेतलेली आहेत आणि भाजी आपली आणखीन जास्त टेस्टी लागण्यासाठी आपण ह्याला मॅरिनेट करून घेणार आहोत। तर इथे मी हळद घातलेली आहे अर्धा छोटा चमचा। त्यानंतर इथे आपल्याला अर्धा छोटा चमचा इथे मी गरम मसाला वापरलेला आहे। एक चमचा आपल्याला याच्यामध्ये लाल तिखट मसाला वापरायचा आहे। चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून मॅरिनेट करायला ठेवायचं आहे। इथे याला आपण 10 मिनटं मॅरिनेट करायला ठेवणार आहोत। त्यामुळे ना आपली भाजी खूप टेस्टी लागते, एकदम चवदार तयार होते। तर अशा पद्धतीने इथे मी 10 मिनटं बाजूला ठेवलेलं आहे। त्यामुळे 10 मिनटानंतर आपण आता करायला घेऊया। ही भाजी मी कुकरमध्ये करणार आहे। तर इथे कुकरमध्ये तेल घेतलेलं आहे। तेल छान गरम झाल्यावरती जिरं मोहरी अर्धा चमचा घातलेला आहे। त्यानंतर एक मी कांदा बारीक कट करून घेतलेला आहे। तोही आपल्याला सोनेरी रंग होईपर्यंत याला परतून घेणार आहोत। आणि त्यानंतर आता आपल्याला एक मीडियम साईजचा टोमॅटो घातलेला आहे बारीक कट करून, तोही आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे। ठेचलेला लसूण घालायचं। इथे मी 10 ते 12 पाकळ्या मी ते लसूण घेतलेली आहे, ती आपल्याला छान असं ठेचून घ्यायची आहे। आपण सुरुवातीला लसूण घातलेली नाही आहे, आपण नंतर लसूण घातली, त्यामुळे ना फ्लेवर खूप छान येतो भाजीला, त्यामुळे इथे मी नंतर घातलेली आहे। चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे, म्हणजे टोमॅटो आपला पटकन शिजला जाईल। कांदा टोमॅटो छान ग्रेव्ही झाल्यानंतर त्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत। तर इथे मी अर्धा छोटा चमचा परत गरम मसाला घातलेला आहे, 1 चमचा धना पावडर घातलेली आहे, हळद घातलेली आहे अर्धा छोटा चमचा, 1 चमचा इथे मी तिखट मसाला वापरलेला आहे, दाण्याचं कूट आपल्याला घातलेलं आहे इथे 2 चमचे, भाजलेले शेंगदाण्याचे कूट मी इथे 2 चमचे घातलेलं आहे। पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं पाणी आपल्याला घालायचं आहे। पाणी थोडं कोमट करून घालायचं आहे। थोडंसं पाणी गरम करून घातलं ना की याच्यामध्ये भाजीला कलरसुद्धा खूप छान येतो। आता 2 मिनटं आपल्याला ह्याला झाकण ठेवून छान अशी वाफ येऊ द्यायची आहे, म्हणजे मसाला आपला छान शिजला जाईल। कांदा टोमॅटो आपला छान मस्त एकदम शिजला गेलेला आहे, तुम्ही बघू शकता बघा, मस्त एकदम असा एकजीव झालेला आहे बघा। आता त्यानंतर आपल्याला इथे चण्याची डाळ घातलेली आहे। दुधी भोपळ्यामध्ये चण्याची डाळ ना खूप टेस्टी लागते, त्यामुळे इथे मी चण्याची डाळ घातली। चण्याची डाळ इथे मी 2 चमचे घातलेली आहे। 2 चमचे चण्याची डाळ मी इथे 2 तासापूर्वी भिजत ठेवली होती आणि 2 तासानंतर छान भिजला गेलेली आहे। त्यानंतर याच्यामध्ये घालायची आहे। त्यानंतर दुधी घालायचं आहे आपला। पाणी न घालताच आपल्याला याला 2 ते 3 मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे। हा मसाल्यामध्ये ना सगळं मस्त एकदम परतून घेतल्यावरती ना भाजीची टेस्ट आणखीन छान वाढते। तुम्ही अशा पद्धतीने ही भाजी एकदा नक्कीच करून बघा। एकदम रस्सेदार भाजी आपली खाण्यासाठी इथे मस्त एकदम तयार होते। आता इथे मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे। इथे आपल्या डाळ आणि दुधी शिजण्यापुरती आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं, जास्तसुद्धा पाणी घालायचं नाही आहे, कारण की याला आपण कुकरमध्ये तयार करणार आहोत आणि कुकरमध्ये मस्त एकदम झटपट तयार होते। तर कुकरचं आपलं झाकण लावून द्यायचं आहे आणि 2 शिट्या याच्यामध्ये काढून घ्यायच्यात आपल्याला। इथे 2 शिट्या झालेल्या आहेत। कुकर नॉर्मल थंड झाल्यावरती आपल्याला बघा खोलून बघायचं आहे। तुम्ही बघू शकता बघा, मस्त एकदम त्याचा कलर बघा काय सुंदर आलेला आहे बघा। खाण्यासाठी सुद्धा ही भाजी अगदी रस्सेदार खूपच छान लागते। न खाणारेसुद्धा अगदी आवडीने खातील, एकदा नक्कीच ट्राय करून बघा। वरून आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि खाण्यासाठी आपली ही भाजी तयार झालेली आहे। तुम्ही ह्या भाजीला टिफिनलासुद्धा देऊ शकता। आज वेगळ्या पद्धतीने ही दुधी भोपळ्याची केलेली भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूचे बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।